पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरून चर्चा, व्यापार वाटेघाटीमध्ये झालेल्या गोष्टींबद्दल दोघांमध्ये चर्चा, गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल मोदींकडून ट्रम्प यांचं अभिनंदन. कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून लक्ष्मण हाकेंची टीका, लातूरमध्ये सकाळी अर्ज केला, संध्याकाळी प्रमाणपत्र मिळतं, लक्ष्मण हाकेंनी केला दावा. पुण्यात एटीएसचं सर्च ऑपरेशन संपलं, 15 तास एटीएसचं सर्च ऑपरेशन. इसीज प्रकरणी एटीएसकडून 18 जणांची कसून चौकशी. माहीम किल्ला आणि सभोवतालचा 3 एकर परिसर विकसित करणार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती. याबाबत मंत्रालयात बैठकीचं आयोजन. राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी पुढील सुनावणी 16 ऑक्टोबरला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी. साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द, रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केल्यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ, थकीत रक्कम परत करावी, ठेवीदारांची मागणी. सिडको सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी टाइमलाईन निश्चित करा, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे सिडको प्रशासनाला निर्देश. नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांची कामे होईपर्यंत टोल वसुली थांबवा, आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले निवेदन. सांगलीत राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक, अज्ञातांकडून गाडीवर दगडफेक करण्यात आली, दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट. डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी सुजल म्हात्रेंच्या गाडीची तोडफोड, पैशांच्या वादातून तोडफोड केल्याची माहिती. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.